लाडकी बहिणीच्या लाडक्या त्यांना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आल्यात। पहिली आनंदाची बातमी तुम्हाला डायरेक्ट मी सांगून दाखवतो ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज दुपारपासून त्याचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आचारसंहिता असताना देखील हप्ता तुम्हाला वाटप होत आहे। ही पहिली आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगितलेली आहे। कोण कोण अशा लाडक्या ताई आहेत का ज्यांना हा संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता भेटतो त्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 1,500 रुपये भेटलेत का 2,500 रुपये भेटलेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। कारण की काही लाडक्या ताईंना 1,500 रुपये भेटत आहेत, काही लाडक्या ताईंना 2,500 रुपये भेटत आहेत। ते नेमकं काय त्याचं गणित आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार, त्याच्यामुळे आपलं नाव, जिल्हा पटपट सांगायचं आहे। त्याचबरोबर अजून एक दुसरी आनंदाची बातमी असणार आहे लाडक्या बहिणीसाठी, ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आता बघा सगळेजण वाट बघत बसले 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, सरकारचा निर्णय कधी होणार आहे, अंगणवाडी सेविकांना डॉक्युमेंट दिल्यानंतर नेमकं काय होतं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी अपडेट करायची बाकी आहे, ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी चुकलेली आहे, ज्या लाडक्या ताईंचे डॉक्युमेंट जोडायचे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। चला तर लाडक्या ताईंनो बघा 17वा हप्ता वाटप कधी होणार आणि परत सांगतो लाडक्या ताईंनो बघा आपल्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी अगोदरपासून सांगतोय की यावेळेस आचारसंहिता जरी असली तरी पण ही संजय गांधी योजना जशी या ठिकाणी हप्ता वाटप सुरू झालाय तसंच लाडक्या बहिणींना देखील हप्ता वाटप होणार हे तुम्हाला मी अगोदरपासून सांगतोय। कारण की लाडक्या बहिणीला या ठिकाणी 1 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि जुन्या योजनेला प्रॉब्लेम येत नाही। नवीन जर योजना असेल 2-3 महिन्याची, 1 महिन्याची तर त्या ठिकाणी आचारसंहितामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, पण लाडकी बहीण योजना जुनी झाल्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता मध्ये देखील पैसे येणार हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं। आणि त्या स्वरूपात संजय गांधी निराधार योजनेचे पण हप्ते वाटप सुरू झालेले आहेत लाडके ताईंनो। त्याचबरोबर बघा अंगणवाडी सेविकांना कागदपत्र सादर करायचे आहे, त्याच्या संदर्भात पण एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी देणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। लाडक्या ताईंनो तुमची सगळ्यांची ई-केवायसी झाली आहे का, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंची ई-केवायसी पेंडिंग आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की बऱ्याच लाडक्या ताईंची मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत की सर अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट्सच घेत नाहीयेत। असा कोणाकोणाला प्रॉब्लेम येत आहे का की त्यांच्या जवळच्या अंगणवाडी सेविका एक ते एक म्हणत आहेत की बाबा ह्या डॉक्युमेंट्स आम्ही घेणार नाहीयेत, तुम्ही एक ते इकडून फॉर्म भरा, तिकडून फॉर्म भरा, जिल्ह्याच्या कार्यालयाला जा, अशा काही कोणी तुम्हाला म्हणत आहे का? किंवा दुसऱ्या अशा अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की बाबा आम्हाला मतदानाचंच काम या ठिकाणी आलेलं आहे, आम्हाला मतदानाच्या याद्या बनवायचं काम आलंय, मग आम्ही हे काम करू का ते काम करू, असे काही या ठिकाणी लाडक्या बहिणीचे कमेंट्स येत आहेत। तर तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम येत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि बऱ्याच लाडक्या ताईंची ई-केवायसी चुकली आहे, त्याच्यामुळे त्या अंगणवाडी सेविकाकडे जात आहेत, मग त्यांना अशी उत्तरं भेटत आहेत। मग सरकारला हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बाबा सरकार ते तुम्हाला दाखवतो, सांगतो नंतर सांगतो त्याच्याबद्दल, पण आता एक आधी सुरुवात करूया, व्हिडिओला सुरुवात करूया। चला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली, साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती तुम्हाला कमी दाखवत आहे। लाडक्या लाडक्या बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे। बघा सरकारी कर्मचाऱ्यावर बडगा या ठिकाणी घेतलेला सरकारने एक मोठं ऍक्शन पण आता या ठिकाणी घेणार आहे की बाबा 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षकावर कारवाई देखील होणार आहे। बघा ज्या लाडक्या ताईंनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते, ज्या लाडक्या ताई श्रीमंत असताना देखील फॉर्म भरले होते, ज्या लाडक्या ताईंना सरकारचा पगार भेटतोय अशा लाडक्या ताईंनी पण फॉर्म भरले होते, त्या लाडक्या ताईंना आता या ठिकाणी कारवाई देखील होणार आहे। आजची सर्वात लेटेस्ट अपडेट बातमी तुम्हाला या ठिकाणी देत आहे बरं का लाडक्या ताईंनो। बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, काळजी करू नका। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिस्तभंगाचा कारवाई सह पगारवाढ पण रोखणार आहेत। बघा लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताई अशा कोणी आहेत का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की तुम्ही श्रीमंत आहात आणि तुम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले होते आणि तुम्हाला पैसे पण भेटले, तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो आजपासून या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे का शिस्तभंग आणि पगारवाढ रोखणार अशा स्वरूपाचं तुमच्यावर कारवाई देखील होणार आहे। लाडक्या ताई कोणी अशा आहेत का की ज्यांनी या ठिकाणी पैसे श्रीमंत असताना देखील सरकारी नोकरदार असताना देखील फॉर्म भरले होते, तर त्या लाडक्या ताईंना प्रॉब्लेम होणार आहे। तर बघा आजची ही बातमी आहे, जवळजवळ सरकारी कर्मचारी जर बघितले 5,000 सरकारी कर्मचाऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, डेटा समोर येईल। आता ई-केवायसी मध्ये हळूहळू अपडेट त्यांचं चेक करणं चालू झालंय, त्याच्यामुळे 5,000 लाडक्या ताई सापडलेल्या आहेत।
त्याच्यानंतर बघा जर आपण शिक्षक बघितले तर 3000 शिक्षिका किंवा आपण शिक्षक जर म्हणलं त्या पेशामधल्या अशा लोकांनी 3000 शिक्षिका पण सापडलेल्या आहेत की ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे उकळलेले आहेत. म्हणजे पगार जोरात आहे त्यांचा, एक दीड लाख पगार आहे आणि तरी पण या ठिकाणी लाडक्या बहिणीचा 1500 साठी फॉर्म भरलेला आहे. तर या लाडक्या ताईवर कारवाई देखील होणार आहे आणि त्यांचे पगार वाढ पण या ठिकाणी रोखणार आहेत. ही महत्वाची बातमी समोर येत आहे. त्याचबरोबर बघा काही जिल्हा परिषद कर्मचारी पण या ठिकाणी सामील आहेत, त्यांनी पण फॉर्म भरून या ठिकाणी पैसे घेतलेले जिल्हा परिषदेच्या लाडक्या ताई अशा आहेत. तर बघा काही पोलीस, आता बघा पोलीस यांच्याकडे इतके पैसे असतात, त्यांनी पण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हप्ते घेतलेले आहेत आणि यांच्यावर बघा कारवाई देखील होणार आहे, काळजी करू नका. तर बघा आता एक महत्वाची तुम्हाला मी अपडेट दाखवणार आहे, ती तुम्हाला आता स्वतःच बघायची आहे. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. बघा लाडके दोन काही प्रश्न आले त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. बघा या ठिकाणी ताई विचारतायत, दादा हा केवायसी केली आहे, 2 ऑप्शन वेबसाईटवर येईल का? दुसरं ऑप्शन वेबसाईटवर येईल. म्हणजे त्यांनी सांगितलंय पहिली मी स्टेप कंप्लीट केली, हाफ स्टेप कंप्लीट केलेली आहे लाडक्या बहिणीची. दुसरं ऑप्शन वेबसाईटवर येईल का? अंगणवाडी ताईकडे न जाता वेबसाईटवर डेथ सर्टिफिकेट अपलोड केलं तर चालेल का दादा? वेट करू, ऑप्शन येईल वेबसाईटवर, तो पर्यंत डेथ सर्टिफिकेट काढून ठेवते, पुणे सपोर्ट करत आहे. थँक्यू व्हेरी मच लाडक्या ताईंनी. या ठिकाणी ताईचं नाव वगैरे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. सर लाडके ताईंनी काय प्रश्न विचारलाय बघा की अंगणवाडी सेविकाकडे या ठिकाणी डॉक्युमेंट्स देण्याच्या ऐवजी वेबसाईटवरच असं ऑप्शन येणार आहे का की आम्ही तिथे डायरेक्ट अंगणवाडी सेविकांना कुणाला न भेटता डायरेक्ट वेबसाईटवरच आम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करू आणि ती आमची दुसरी स्टेप कंप्लीट करू? तर लाडक्या ताईंनो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली तर गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकावर आता खूप साऱ्या जबाबदाऱ्या देऊन टाकल्या सरकारने. एक मतदान निवडणुका आहेत बघा, हे पहिलं निवडणूक आहेत, दुसरं अजून निवडणुका लागणार आहेत, त्या निवडणुकीची कामं देऊन टाकली सरकारने. परत हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करायचे हे पण कामं देऊन टाकलेत. म्हणजे भरपूर कामं अंगणवाडी सेविकाकडे आलेली आहेत. आता सरकारला आपली ही विनंती, कारण की असे खूप सारे मेसेज मला यायला दिसायला लागलेत की अंगणवाडी सेविका टाळाटाळ करत आहेत, अंगणवाडी सेविका आमच्याकडे डॉक्युमेंट जमा करू नका असं म्हणत आहेत, किंवा अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की बाबा त्यांचं पण हे समजू नका की बाबा अंगणवाडी सेविकांना काही ते स्वतःहून असं करतात, त्यांना पण वरून भरपूर सारे कामं यायला लागलेत. हे मतदानाचे वगैरे सगळे कामं असल्यामुळे त्यांना पण प्रॉब्लेम होत आहेत. त्याच्यामुळे काही अंगणवाडी सेविका म्हणत असतील, पण हे जेन्युइन आहे लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. पण सरकारला आता आपल्याला मागणी करावी लागेल, हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी चुकली आहे, ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी अपडेट करायची, ज्या लाडक्या ताईंचे यादीमध्ये नावं नाहीत आणि ज्या लाडक्या ताईंना पती नाहीत वडील नाहीत त्यांचे डॉक्युमेंट जमा करायचे, ह्या 4 मागण्या, ह्या 4 महत्वाच्या गोष्टी अपडेट करायचं ऑप्शन वेबसाईटवरच यायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे लाडक्या ताईंनो? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की अशा भरपूर साऱ्या कमेंट्स तुम्ही वाचू शकता की लाडक्या बहिणीने अशा टाकल्यात की सर डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविकाला नाही तर त्याचा वेबसाईटवरच ऑप्शन द्यायला पाहिजे, वेबसाईटवरच ऑप्शन द्यायला पाहिजे. भरपूर सारे बघा अंगणवाडीतील सेविका निवडणूक आहे, आम्हाच ते काम आहे तरी नेट कॅफे मधून करा असं म्हणत आहेत. बघा असे पण मेसेज यायला लागले, भरपूर मेसेज. बघा अंगणवाडी सेविका हे डॉक्युमेंट घेत आहेत, आम्हाला म्हणतात ते काम आमचे नाही. बघा असे पण मेसेज यायला लागले. त्याच्यानंतर बघा अंगणवाडी सेविका ह्या डॉक्युमेंट घेत नाहीत, आम्हाला वेबसाईट उपलब्ध करून द्या, अशा स्वरूपाचे पण लाडक्या त्यांच्या आता कमेंट्स यायला सुरू झाले. तर लाडक्या तुम्हाला काय वाटतंय, ई-केवायसीची दुसरी स्टेप असेल किंवा ई-केवायसी अपडेट करायचं ऑप्शन यायला पाहिजे का? आणि सरकार मागणी केलं तर पूर्ण पण करेन. आपण मागण्या करायच्या का लाडक्या ताईंनो? तुमच्यासाठी झगडायला मी तयार आहे. आणि वाटलं तर उद्या सकाळी जाऊन अंगणवाडी सेविकांना पण मी भेटतो, काय नेमका प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी मी विचारतो त्यांना. लाडक्या ताईंनो काळजी करू नका, हा तुमचा गुरुदादा तुमच्या सोबत असणार आहे, काळजी करायची गरज नाही. तुम्हाला उद्या फोटो पाहायला मिळेल. अंगणवाडी सेविकाला तिथं जाऊन डायरेक्ट मी त्यांची चौकशी करणार आहे की नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. चला उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.